छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बाप्पाच्या स्वागताकरता भक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, उत्साह आहे। बाजारपेठेत गणेश मूर्ती खरेदी करता नागरिकांनी हजेरी लावली आहे। लहानपणापासून ते अगदी बाल वयातील गणेश भक्तांपासून ते ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। तर ही लहानगी बाप्पाला प्रेमानं या ठिकाणी मायेनं हात फिरवतानाची ही दृश्य। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये लाडक्या बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी भक्तांची रीक पाहायला मिळते आणि ज्या ज्या ठिकाणी लाडक्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या सुंदर अशा मूर्त्या पाहण्यासाठी सुद्धा भाविकांची गर्दी आहे। मी छत्रपती संभाजीनगरातील एका मैदानावर आहे आणि या मैदानावर सुंदर अशी दुकानं लागलेली आहेत ज्यामध्ये बाप्पा पाहायला मिळत आहेत। पाहताय आपण ग्राहक जे आहेत ते मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येत आहेत, कारण बाप्पांना घरी घेऊन जायचं आहे। सुंदर आणि सुरेख मूर्ती असावी आणि सर्वांसाठी एक मोहक असावी। परिवारसुद्धा आपल्यासोबत आपण पाहता या ठिकाणी परिवारसुद्धा आलेले आहेत। त्यांना विचारूयात आपण, त्यांना बाप्पांना घरी घेऊन जायचं आहे। दादा, गणपती बाप्पांची मूर्ती पाहिली का? काय कोणती मूर्ती घेत आहे? म्हणजे लेकर जे आवडेल म्हणजे लेकराला जशी आवडेल तशी। बरं मावशी, आता बाप्पा जेव्हा घरी जातात तेव्हा वातावरण कसं असतं आणि काही दिवसांमध्ये बाप्पा घरी येतात तुमच्या? चांगलं असतं, नंतर उदय हे करमत नाही मग आल्यावर आनंद होतो, गेल्यावर थोडं मन हे होऊन जातं, भाऊ दुःख वाटतं। आपण आपल्यासोबत विक्रेते देखील आहेत, त्यांना विचारूयात कसा प्रतिसाद आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय बाप्पांना घेऊन जाण्यासाठी। काय सांगाल दादा, हे किती वर्ष आहे तुमच्या दुकानाचं? आणि एक दंत आर्ट्सचं हे 10वं वर्ष आहे। या वर्षी जून महिन्यात हायकोर्टाची POP वरून बंदी उठल्यानंतर आम्ही जो दरवर्षी गणेश मूर्तीचा माल रेडी करतो, तर ते या वर्षात आम्ही असमर्थ ठरलो, थोडा कमी माल बनवण्यात आला। त्यामुळे यावेळेस कस्टमर येताना दरवेळेचे जे कस्टमर आहे, जे गिराईक आहे, त्यांना या गणेश मूर्त्या थोड्याशा महागात आम्हाला हे करावं लागलं। ते आम्हाला बरं वाटत नाही आहे, थोडी महागाई झाली आहे आणि कोर्टाच्या निर्देशानुसार जून महिन्यात बंदी उठल्यानंतर आज आम्हाला कुठेतरी दुःख होतंय त्या गोष्टीचं। बरं, परंतु प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद जो दरवर्षी असतो तसाच प्रतिसाद या आमच्या संभाजीनगरच्या जिल्हा परिषदच्या दुकानात आमच्या भेटतोय। बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक जण प्रयत्न करतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।